तर मित्रहो, आता मी तुम्हाला आरेत एक दुसऱ्या साईडने म्हणजे अंधेरी साईडने वगैरे जर यायचं झालं किंवा भांडूप साईडने यायचं झालं तर कसं यायचं ते दाखवलं. तर आत्ता आम्ही बरोबर आरेच्या एकदम सेंटरला आहोत, मध्यभागी आहोत, जिथे पूर्ण टोटली घनदाट अरण्य आहे आजूबाजूला तुम्ही बघत असाल. आणि तिथेच आता राष्ट्र सेवा दलाचं आंतरभारती केंद्र हे तयार झालेलं आहे आणि ते आपण बघणार आहोत. पायवाट आहे. ही न्यूझीलंड हॉस्टेलपासून आपल्या सेंटरपर्यंतची पायवाट आहे. आणि इथेच ज्या वेळेला इकडे बऱ्याचशा डिस्कवरी चॅनल्स किंवा इथे जे वनविभागाची लोक आहेत त्यांनी जेव्हा रिसर्च केलं तर या मुवमेंटवरून किंवा ह्या पायवाटेवरून लेपर्ड्स किंवा आपण बिबटे म्हणतो त्यांचा रहदारी किंवा त्यांचं हे येण्या जाण्याचं ठिकाण आहे. ते फक्त ते संध्याकाळचे इकडनं जातात येतात. तर हे एवढं मोठं जंगल आहे की त्यामध्ये त्यांचंसुद्धा साम्राज्य आहे. आणि इथे ना असं तुम्हाला खरंच असं वाटेल की म्हणजे इथून कोकणात जर जायचं झालं तर 14 तासाचा प्रवास करावा लागतो. आणि 14 तासाच्या प्रवासानंतर आपण कोकण सुख, आनंद, शांत वातावरण ते आपल्याला अनुभवायला मिळतं. पण आम्हाला गोरेगावकरांना 14 तास ट्रॅव्हल करावं लागत नाही. हार्डली 15 ते 20 मिनटात आम्ही या आमच्या शांत आणि पीसफुल वातावरणात येऊन मस्त 10 ते 15 अर्धा तास 1 तास मस्त आरामात बसून मजा करू शकतो. कधीही आम्ही येऊ शकतो, इतकं आम्हाला जवळ आहे. तुम्ही स्वतः बघू शकता. मी आता जवळजवळ किती मिनटं तिथपासून इथपर्यंत चालत आली आहे. मजेशीर आहे मित्रांनो. खरंच किती छान आहे बघा, वातावरण छान आहे, आजूबाजूचा क्लायमेट खूप सुंदर आहे. खाली कार्यक्रम चालू वाटतं. एवढं वरती येईल मी. अरे त्या दिवशी दम लागत होता नुसता. कसा वाटला रस्ता? एक नंबर. आणि खरंच खूप मजेशीर. निसर्गाच्या सानिध्यात आपल्याला मोफत हवा, मोफत स्वच्छ हवा, श्वास ऑक्सिजन पाहिजे असेल तर जंगलांचं जतन करणं हे आपलं परम कर्तव्य आहे. यासाठीच आपल्याला निसर्ग वाचवायला पाहिजे. सर्व निसर्गप्रेमी सारखे ओरडून ओरडून सांगतात की जल जागा हे वाचवण्यासाठी, त्याचं रक्षण करण्यासाठी सर्वांनी तितकीच मदत करणं व जंगलाचं रक्षण केलंच पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे आपण सगळ्यांनीच या गोष्टीचं जतन केलं पाहिजे. आणि प्रत्येकाने एकमेकांना ओरडून सांगण्यापेक्षा स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. मित्रांनो, खाली जे तुम्हाला दिसतंय दिलेला आहे आपल्याला निसर्ग, हा खूप म्हणतात ना, तो आपल्याला कसा जपता येईल त्याचा आपण प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. हे आहे आमचं
राष्ट्र सेवा सेवा दलाचं साने गुरुजी साने गुरुजी आंतरभारती केंद्र. केंद्र. आणि इथेच आपण बघितलं 3 दिवसाचा कार्यक्रम सुद्धा झाला गेला होता आपण. आरे म्युझिक फेस्टिवल. आरे म्युझिक फेस्टिवल. हे बघा, या रस्त्याने भर दुपारी एकटं दुकटं फिरण्यासाठी फार धाडस लागतं मित्रांनो. या रस्त्यावर कोणच नाही, कोणच नाही. या जंगलात अक्षरशः एकदम सेंटरला आहे, मध्यभागी आहे आणि मध्यभागावर हे जंगल आहे. आम्ही त्या बरोबर सेंटरमध्ये आहोत, आरेच्या एकदम मध्यभागी आहोत. जा तू आणि बाईक घेऊन ये. चल इथूनच जाऊया. आता खाली कशाला चाललास? खाली नाही जात, फक्त आपलं केंद्र व्यवस्थित दिसू दे. कळला रस्ता तुला? कोण ऐली झाला? आवाज दिला ना कोणीतरी? कोणीच नाही आज, नाही वाटतं त्यांचा कार्यक्रम. चला आता हे तू पकड. आता तू मराठीत हिंदीतला घे. अरे हे पकड आता. सेल्फी वाला चढताना मी नाही घेऊ शकत. हा, मग मी सेल्फीत बनवते. चल ते पहिले बनतो.